नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. धरणातील अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवा, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या दमदार पावसामुळे प्रमुख धरणातील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला असून संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सतर्क राहून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलं. बंधारे व जलसाठ्यांमध्ये पाणी वळवण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर परिस्थिती व आपत्कालीन उपाययोजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री देसाई बोलत होते. बैठकीत जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. धरणामध्ये सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाण्याचा विसर्ग करताना सकल भाग, नदीकाठाची गावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कोणत्याही परिस्थितीत अचानक पूरस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी विसर्गाचे वैज्ञानिक आणि काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिले. पालकमंत्री देसाई म्हणाले, अतिवृष्टीमुळे नद्यांमध्ये वाहून जाणारे अतिरिक्त पाणी शक्य तितक्या प्रमाणात दुष्काळी भागाकडे वळवून तेथील तलाव, बंधारे आणि जलसाठे भरावेत. यामुळे पावसाळ्यानंतर उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल आणि सिंचनासाठी लाभ होईल. पाटण तालुक्यातील दरड-प्रवण भागातील नागरिकांच्या पुनर्वसनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देताना त्यांनी ज्या गावांच्या पुनर्वसनासाठी अद्याप जागा निश्चित झालेली नाही, त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित क्षेत्रीय पाहणी करून योग्य जागेची निवड करावी आणि पुनर्वसन प्रक्रियेला गती द्यावी, असे स्पष्ट केलं. अबदारवाडी परिसरात महामार्गाच्या कामांमुळे घरामध्ये पाणी साचत असल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात.